ठाण्यात वृक्ष छाटणी करताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पक्ष्यांच्या 45 पिल्लांना जीव गमवावा लागलाय। या प्रकरणामुळे पक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे। ठाण्यामध्ये हा प्रकार घडलाय। ठाण्यात पावसाळ्यात वादळी वाऱ्यासह तडाख्यात वृक्षांची पडझड होऊन जीविताला धोका पोहोचण्याची मानवी भीती गुरुवारी पक्ष्यांच्या जीवावर उठली। घोडबंदर येथील एका गृहसंकुलाजवळील रस्त्यावरील झाडाची छाटणी सुरू असताना फांद्यावरील काही घरटी जमिनीवर कोसळून डोमकावळा तसेच बगळ्यांच्या 45 पिल्ल्यांचा मृत्यू झालाय। यावरून पक्षप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर ठाणे महानगरपालिकेने वृक्ष छाटणी ठेकेदारांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। निसर्ग संपन्न अशा घोडबंदर परिसरात गेल्या काही वर्षात सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलाचं स्वरूप लाभू लागलंय। मानवी आक्रमणामुळे या परिसरातील पक्षी प्राणी संपदा आधीच संकटात सापडले। त्यातच गुरुवारच्या घटनेने मानवी असंवेदनशीलतेचे दर्शन घडलंय। या परिसरात असलेल्या वर्षानुवर्षे जुन्या आणि उंच झाडांवर असंख्य प्रजातींच्या पक्ष्यांचे अधिवास आहेत। मात्र याची तमा न बाळगता करण्यात आलेल्या वृक्ष छाटणीमुळे पक्ष्यांचा बळी गेल्याबद्दल हळहळ व्यक्त होते। तर दरम्यान या संदर्भात पालिकेकडे संपर्क केला असता गृहसंकुलाने नेमलेल्या ठेकेदारामार्फत वृक्ष छाटणीचं काम सुरू होतं असं सांगण्यात आलंय। मात्र हा प्रकार गंभीर असल्याने ठेकेदाराविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं पालिकेचे वृक्ष प्राधिकरण विभागाचे सहाय्यक आयुक्त राजेश सोनवणे यांनी सांगितलंय। गेल्या काही वर्षात विविध विकास कामांसाठी झाडे तोडणे किंवा ते स्थलांतरित करण्याचं प्रमाण वाढलंय। तोडलेल्या झाडांच्या बदलत्या वेगवेगळ्या ठिकाणी नव्याने वृक्ष लागवड करण्यात येते। मात्र हे सगळं होत असताना पूर्वीच्या झाडांवर वास्तव्याला असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचा विचारच केला जात नसल्याचा आरोप पक्षीप्रेमींनी केला आहे। मी अभिजित मोरे, मी वाईल्ड लाईफ वेलफेअर असोसिएशन या संस्थेमार्फत काम करतो। आम्हाला जेव्हा ऋतू इन्क्लेव आनंदनगर येथनं कंप्लेंट आली की ते झाडं कटिंग करत आहेत। जेव्हा झाडं कटिंग करतात तेव्हा काही नॉब्स लिहिलेले असतात, त्या नॉब्सचं कुठेही पालन झालेलं नाही आहे आणि चुकीच्या पद्धतीने इथे वाईल्ड लाईफ असो किंवा कोणते बर्ड असो यांचे नेस्टिंग न बघता पक्ष्यांना क्रुएलिटी म्हणजे आपण ही हत्याच म्हणूया। या हत्या केल्याच्या प्रकरणी आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही बरेचसे बर्ड रेस्क्यू केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता इथे बरेचसे बर्ड हे डेड आहेत। बरेचसे बर्ड डेड आहेत ज्यात आपण बघू शकता लिटिल इग्रेटपासनं कॅटल इग्रेट, पॉन्ड हेरॉन असे बरेचसे स्पीशीजचे बर्ड्स आहेत जे लिटरली या लोकांनी गटारामध्ये वगैरे डंप केलेले होते। आम्ही जिवंत पण रेस्क्यू केलेले आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचाराकरिता पुढे पाठवून दिलेलं आहे आणि हे जे डेड आहेत ते त्यांच्या काउंटसाठी असे ठेवलेले आहेत। अंदाजे हे 45 बर्ड्स आहेत। अजून काउंट वाढू शकतो। आजूबाजूच्या परिसरात जी झाडं तोडलेली आहेत त्या झाडांच्या खाली ट्री कटिंगच्या खाली बरेचसे बर्ड अजून असू शकतात। 18 झाडं ट्रिम करण्याची परमिशन ठाणे महानगरपालिकेने दिली होती, पण यांनी कुठलाही नियम न पाळता ही झाडं पूर्णपणे कट केलेली आहेत, ज्याच्यावर नेस्टिंग आहे। बरेचसे बर्ड अजूनही त्यांची पिल्लं शोधत आहेत। अजून बरेच काउंट वाढू शकतो। आम्ही त्याचा पूर्ण प्रयत्न करतो की जास्तीत जास्त जिवंत पक्षी हे वाचवायचा आम्ही प्रयत्न करत आहोत। ह्या सर्व इंडियन स्पीशीज आहेत, नेटिव्ह स्पीशीज आहेत, ज्या आपल्या इकडे वास्तव्य करणारे पक्षी आहेत, तेच पक्षी इथे आढळलेले आहेत सर्व। ह्याच्यामध्ये वनविभाग ठाणे हे कारवाई करत आहेत आणि या कारवाईमध्ये वनविभाग ठाण्याची पूर्ण टीम इथे आता उपस्थित आहे। जसं याचं प्रोव्हिजन असेल त्या हिशोबाने यांच्यावरती वनगुन्हा दाखल करण्यात येईल।